आज आपण बघणार आहे आजीनी बनवलेली झणझणीत पिठल्याची रेसिपी। तर त्यासाठी सुकं खोबरं बारीक करायचं आहे आणि लसूण मस्त कुटून घ्यायचा आहे। नंतर कढईमध्ये तेल ॲड करून तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक केलेला लसूण ॲड करून छान असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आपण बारीक केलेलं खोबरं देखील ॲड करायचं आहे। नंतर त्यामध्ये जिरे धने पूड ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 3 भाग बेसन आणि 1 भाग लाल तिखट घ्यायचं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे आणि थोडं थोडं आपल्याला बेसन ॲड करत मिक्स करायचं आहे। सर्व एकत्र मिक्स करून झालं की झाकण दाबायचं आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि एकत्र परत मिक्स करून झाकण लावून छान असं शिजवून घेतलं की झणझणीत हे पिठलं रेडी आहे। तर नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।